नमस्कार, बघूयात आजचा पहिला प्रकार। हा पदार्थ तयार करण्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 कप पोहे घालून घ्यायचे आहे। जे पोहे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे आपल्याला वापरायचे आहे। आता पाव कप यामध्ये काजू घालायचे आहे, पाव कप मखाणे घालायचे आहे आणि पाव कप इथे आपल्याला खोबऱ्याचा किस घालायचा आहे। इथे मी रेडीमेड किस वापरत आहे, तुम्ही घरातील खोबऱ्याचा किस सुद्धा वापरू शकता। आता याला मिक्सर मध्ये आपल्याला फिरवून घ्यायचं आहे आणि याची अशा पद्धतीची अगदी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे। आता यामध्येच आपल्याला 1 कप मिल्क पावडर घालून घ्यायची आहे आणि पुन्हा याला मिक्सर मध्ये फिरवून घ्यायचं आहे। याला मी छान मिक्सर मध्ये फिरवून घेतलेला आहे। इथे आपलं हे प्रीमिक्स तयार झालेलं आहे। आता याला एका बाउल मध्ये आपण काढून घेऊया। आता या प्रीमिक्स पासून आपण पदार्थ बनवायला सुरुवात करूयात। कढईमध्ये आपल्याला 2 कप दूध घालून घ्यायचं आहे। ज्या कपाने आपण पोहे घेतले होते त्याच कपाने 2 कप इथे मी दूध घेतलं। आता या दुधाला खडखडून आपल्याला उकड काढून घ्यायची आहे। दुधाला उकड आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला 1 कप साखर घालायची आहे। गोडाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। साखर दुधामध्ये चांगली विरघळून घ्यायची आहे। आता साखर विरघळलेली आहे। यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचा 1 चमचा साजूक तूप घालायचा आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपण जे तयार करून घेतलेलं प्रीमिक्स आहे तर ते यामध्ये घालून घ्यायचं आहे। प्रीमिक्स आपल्याला 2 बॅचेस मध्ये घालायचं आहे। सुरुवातीला मी अर्ध प्रीमिक्स यामध्ये घालून घेतलं आणि याला मिक्स केलेलं आहे। आता जे उरलेलं प्रीमिक्स आहे तर ते सुद्धा यामध्ये सर्व घालून घ्यायचं आहे। असं हे प्रीमिक्स 2 बॅचेस मध्ये दुधामध्ये घातल्यामुळे प्रीमिक्सच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं आपलं हे बॅटर तयार होतं। आता आपल्याला हे मिश्रण सतत मिक्स करायचं आहे आणि याला शिजवून घ्यायचं आहे। हे मिश्रण शिजवताना गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवायची आहे। जोपर्यंत हे मिश्रण कढईपासून वेगळं होत नाही आणि याचा गोळा तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला सतत मिक्स करत छान याला शिजवून घ्यायचं आहे। बघू शकता इथे मी हे मिश्रण छान गोळा होईपर्यंत शिजवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता मस्त असा याचा गोळा तयार होत आहे आणि मिश्रण अजिबात कढईला चिटकत नाहीये। आता या स्टेजला आपल्याला यामध्ये 3 ते 4 ड्रॉप्स रोज इसेन्सचे घालून घ्यायचे आहे। तुम्ही इथे वेलची पावडर सुद्धा वापरू शकता। इथे आज आपण पोह्यांची बर्फी तयार करत आहोत तर त्यासाठी आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। आता लगेच आपल्याला बर्फी सेट होण्यासाठी ठेवायची आहे तर त्यासाठी इथे मी आधीच एका प्लेटला बटर पेपर लावून घेतलेला आहे आणि याला तूप लावून ग्रीस करून घेतलेला आहे। आता हे बर्फीचं मिश्रण कडकडीत गरम असताना लगेच आपल्याला या टीनमध्ये ट्रान्सफर करून घ्यायचं आहे आणि याला स्पॅच्युलाने एकसारखं आपल्याला थापून घ्यायचं आहे। हवं तर तुम्ही ते एखाद्या डिशने सुद्धा हे मिश्रण छान पसरवून घेऊ शकता। आता आपल्याला ही बर्फी 2 तास सेट होण्यासाठी ठेवायची आहे। पण सुरुवातीच्या 10 मिनिटांनी हे बर्फीचं मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतर लगेच याच्या आपल्याला वड्या तयार करून घ्यायच्या आहे। बघा इथे आपलं जे मिश्रण आहे तर ते थोडंसं थंड झालेलं आहे। आता आपल्याला सुरीने अशा पद्धतीने याच्या वड्या या कट करून घ्यायच्या आहे। जर हे मिश्रण पूर्णपणे सेट झालं तर वड्या कट करणं हे थोडंसं अवघड जातं, त्यामुळे आपल्याला हे मिश्रण थोडंसं थंड झाल्यानंतरच याच्या वड्या आपल्याला कट करून घ्यायच्या आहे। आता मी या वड्या कट करून घेतल्या। यावरती आपल्याला पिस्ते लावून घ्यायचे आहे। पिस्त्यांऐवजी तुम्ही ते काजू बदामाचे काप सुद्धा लावू शकता। आता ही बर्फी आपल्याला 2 तास रूम टेम्परेचर वरती सेट होण्यासाठी ठेवायची आहे। इथे मी बर्फी सेट करून घेतलेली आहे। आता आपण हिला काढून घेऊयात। आपण इथे बटर पेपर लावलेला आहे त्यामुळे बघू शकता बर्फी अगदी परफेक्ट अशी डिमोल्ड होत आहे। तयार झाली इथे आपली पोह्यांची बर्फी। छान मऊ लुसलुशीत स्पंज आणि सॉफ्ट अशी तयार होते आणि तोंडात टाकताच विरघळते। लहान काय मोठे सुद्धा फार आवडीने खातील एवढी चविष्ट तयार होते। प्रकार क्रमांक 2। हा पदार्थ तयार करण्यासाठी आपल्याला दही लागणार आहे तर त्यासाठी इथे मी 1 लिटर दुधाचं दही लावून घेतलेलं आहे। आता आपल्याला एक चाळण घ्यायची आहे, त्यावरती एक कपडा ठेवायचा आहे, सुती कपडा, आणि यावरती हे संपूर्ण दही घालून घ्यायचं आहे आणि आपल्याला या दह्यामधील जे पाणी आहे ते पूर्णपणे काढून घ्यायचं आहे। शक्य होईल तेवढं आपल्याला अशा पद्धतीने यातील जे पाणी आहे दह्यातील ते पूर्णपणे पिळून घ्यायचं आहे।
इथे मी शक्य होईल तेवढं पाणी दह्यातील काढून घेतलेलं आहे। आता इथे आपली ही जी दह्याची पोटली आहे तर ती तयार झालेली आहे आणि या दह्यामधील पाणी बघू शकता तुम्ही, एवढं गोळा झालेलं आहे। हे फेकून न देता चपातीचं पीठ मळण्यासाठी वापरू शकता। आता ही तयार करून घेतलेली पोटली नळाला बांधून ठेवायची 2 तासांसाठी। असं केल्यामुळे काय होतं, दह्यामध्ये जर काही एक्स्ट्रा पाणी शिल्लक असेल तर ते सुद्धा निघून जातं। इथे मी ही पोटली 2 तास नळाला बांधून ठेवलेली होती आणि तुम्ही बघू शकता अगदी छान असा घट्टसर इथे आपल्याला हा चक्का मिळालेला आहे। आता इथे मी पुरणची चाळणी घेतलेली आहे, यावरती आपल्याला हा चक्का ठेवायचा आहे आणि अशा पद्धतीने जसं आपण पुरण वाटून घेतो तशाच पद्धतीने आपल्याला हा चक्का देखील या चाळणीने गाळून घ्यायचा आहे। बघू शकता इथे मी पुरणच्या चाळणीने हा चक्का गाळून घेतलेला आहे। आता यामध्ये 1 कप आपल्याला साखर घालायची आहे। गोळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। इथे आपण श्रीखंड तयार करत आहोत। आता ही साखर यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर 2 ते 3 मिनिटं आपल्याला याला फेटून घ्यायचं आहे। असं याला फेटून घेतल्यामुळे छान असं क्रीमी असं हे मिश्रण तयार होतं। इथे आज आपण केशरयुक्त श्रीखंड बनवत आहोत, तर त्यासाठी इथे मी 3 छोटे चमचे गरम करून घेतलेल्या दुधामध्ये 10 ते 12 केशरच्या काड्या भिजत घातलेल्या होत्या। आता हे केशरचं दूध आपल्याला या श्रीखंडामध्ये घालून घ्यायचं आहे। यामध्ये पाव चमचा वेलची पावडर, काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप घालायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपलं छान असं मऊसूत आणि क्रीमी असं श्रीखंड घरच्या घरी तयार झालेलं आहे। असं हे घरी बनवलेलं श्रीखंड चवीला अगदी भन्नाट लागतं। जर तुम्ही हे श्रीखंड अशा पद्धतीने घरी तयार केलं तर तुम्ही कधीच मार्केटमधून विकत आणणार नाही, इतकं चविष्ट तयार होतं। हे श्रीखंड मी एका दुसऱ्या बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेतलं। यावरती थोडेसे पिस्त्याचे काप आणि रोज पेटल्स घालून घेतल्या। बघू शकता मस्त असं चवीला अगदी भन्नाट लागणारं हे श्रीखंड तयार झालं। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 3। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी पॅनमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा साजूक तूप घालायचं आहे। तूप गरम करून घेतलं। आता यामध्ये 1 कप आपल्याला मिल्क पावडर घालायची आहे। आता ही मिल्क पावडर गॅसच्या अगदी मंद आचेवरती सतत मिक्स करत आपल्याला ब्राऊन रंगावरती भाजून घ्यायची आहे। मिल्क पावडर भाजताना थोडाही गॅस मोठा करायचा नाही, गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आणि हिला आपल्याला भाजून घ्यायचं। बघू शकता इथे मी ही मिल्क पावडर भाजून घेतलेली आहे आणि सांगितल्याप्रमाणे ब्राऊन रंगावरती छान हिला मी भाजून घेतलेलं आहे। आता या मिल्क पावडरमध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे। तर ज्या कपाने आपण मिल्क पावडर घेतली होती त्याच कपाने 1 कप इथे दूध घ्यायचं आहे आणि हे दूध थोडं थोडं आपल्याला या मिल्क पावडरमध्ये घालायचं आहे आणि मिक्स करत जायचं आहे। असं थोडं थोडं दूध घालून मिक्स करून घेतल्यामुळे मिल्क पावडरच्या गुठळ्या होत नाही आणि अगदी स्मूथ असं हे मिश्रण तयार होतं। यामध्ये मी दूध घालून घेतलेलं आहे, याला आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आज आपण मिल्क पावडरचा कंदी पेढा बनवत आहोत। तर हा कंदी पेढा बनवताना आपण जी मिल्क पावडर वापरलेली आहे तर यामध्ये ऑलरेडी साखर आहे, तर त्यामुळे मी यामध्ये जास्त साखर घालत नाहीये। फक्त पोहे खाण्याचे 3 चमचे यामध्ये मी साखर घातलेली आहे। गोळाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। आता पाव चमचा यामध्ये आपल्याला वेलची पावडर घालून घ्यायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला गॅसच्या मंद आचेवरती घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं हे मिश्रण घट्टसर तयार झालेलं आहे आणि कढईपासून देखील वेगळं झालेलं आहे। आपलं हे पेढ्यासाठीचं मिश्रण तयार झालं। आता गॅस बंद करायचा, याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं। हे मिश्रण आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला 3 ते 4 मिनिटं हाताने चांगलं मळून घ्यायचं आहे। इथे मी हे मिश्रण मळून घेतलेलं आहे, तर लगेच आपण आता यापासून पेढे बनवायला सुरुवात करूयात। आता थोडंसं मिश्रण हातामध्ये घ्यायचं, ज्या साईजचा तुम्हाला पेढा बनवायचा असेल तेवढं मिश्रण हातामध्ये घ्यायचं। सुरुवातीला याचा आपल्याला अशा पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा आहे आणि याला थोडासा लांबोळा असा शेप देऊन घ्यायचा आहे। बघा अशा प्रकारे। आता असा पेढा तयार करून घेतल्यानंतर याला आपल्याला खोबऱ्याचा किस लावून घ्यायचा आहे। असा खोबरा किस लावल्यामुळे पेढे दिसायला अप्रतिम दिसतात। ज्या पद्धतीचे पेढे मथुरामध्ये मिळतात तशाच पद्धतीचे आणि त्याच चवीचे पेढे आपले हे घरी तयार होतात। अशाच पद्धतीने मी सर्व पेढे तयार करून घेतलेले आहे। असा हा कंदी पेढा चवीला अप्रतिम लागतो आणि तोंडात टाकताच विरघळतो। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 4। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी कढईमध्ये आपल्याला 1 छोटा चमचा तूप घालायचं आहे। तूप गरम करून घेतलं। यामध्ये आपल्याला पाव कप
काजूचे काप घालायचे आहे आणि पाव कप बदामाचे काप घालून घ्यायचे आहे। पोहे खाण्याचे 2 चमचे इथे मी मनुके यामध्ये घातलेले आहे। आता आपल्याला हे ड्रायफ्रूट्स 1 ते 2 मिनिटं गॅसच्या अगदी मंद आचेवरती हलक्या गुलाबी रंगावरती चांगले परतून घ्यायचे आहे। इथे मी हे ड्रायफ्रूट्स परतून घेतलेले आहे। आता आपण यांना एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी काढून घेऊया। आता त्याच पॅनमध्ये 1 छोटा चमचा तूप घालून घ्यायचा आहे। यामध्ये 1 वाटी आपल्याला मखाणे घालायचे आहे। आता हे मखाणे क्रिस्पी आणि कुरकुरीत होईपर्यंत गॅसच्या मंद आचेवरती आपल्याला भाजून घ्यायचे आहे। इथे मखाणे मी भाजून घेतलेले आहे। छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत मखाणे आपले भाजून झाले। आता याला देखील आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया। आता पुन्हा त्याच पॅनमध्ये 1 छोटा चमचा आपल्याला तूप घालून घ्यायचं आहे। यामध्ये पाव वाटी आपल्याला किसून घेतलेलं खोबरं घालायचं आहे आणि 1 चमचा यामध्ये आपण खसखस घालून घेऊया। आता हे खोबरं हलक्या गुलाबी रंगावरती 1 ते 2 मिनिटं आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे। बघू शकता इथे आपलं हे खोबरं देखील चांगलं भाजून झालेलं आहे। आता याला आपण काढून घेऊया। इथे आज आपण धण्यांची पंजिरी बनवत आहोत, तर त्यासाठी पुन्हा या पॅनमध्ये आपल्याला 2 चमचे साजूक तूप घालून घ्यायचं आहे। तूप चांगलं गरम करून घेतलं। आता यामध्ये आपल्याला अर्धी वाटी धणे पावडर घालून घ्यायची आहे। आता ही धण्याची पावडर आपल्याला 1 ते 2 सेकंद गॅसच्या मंद आचेवरती हलकासा सुगंध येईपर्यंत भाजून घ्यायची आहे। बघू शकता इथे मी ही धणे पावडर भाजून घेतलेली आहे। आता याला देखील आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। आता एक मिक्सरचं भांडं घ्यायचं। यामध्ये आपल्याला हे भाजून घेतलेलं सुकं खोबरं घालून घ्यायचं आहे आणि इथे आपण जे ड्रायफ्रूट्स भाजून घेतलेले होते तर त्यातील अर्धे ड्रायफ्रूट्स आपल्याला यामध्ये घालायचे आहे आणि अर्धे आपल्याला हे सेपरेट काढून घ्यायचे आहे। तर हे ड्रायफ्रूट्स मी का बाजूला काढले ते तुम्हाला पुढे सांगणारच आहे। आता त्याच पद्धतीने अर्धे मखाणे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आहे आणि अर्धे हे बाजूला सेपरेट काढून घ्यायचे आहे। आता आपण हे सर्व जिन्नस मिक्सरमध्ये थोडेसे जाडसर फिरवून घेणार आहोत आणि याची जाडसर अशी पावडर आपल्याला तयार करून घ्यायची आहे। हे बघा अशा पद्धतीने। आता आपण जी धणे पावडर भाजून घेतलेली होती तर त्यामध्ये ही तयार करून घेतलेली पावडर आपल्याला घालून घ्यायची आहे आणि अर्धी वाटी यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची आहे। गोळाचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। पाव चमचा सुंठ पावडर घालायची। सुंठ पावडरचा फ्लेवर यामध्ये खूप छान लागतो। पाव चमचा वेलची पावडर घालायची। आता आपण ड्रायफ्रूट्स आणि मखाणे सेपरेट बाजूला काढून घेतलेले होते तर ते यामध्ये घालायचे आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। असे हे ड्रायफ्रूट्स आणि मखाणे यामध्ये घातल्यामुळे जेव्हा आपण ही पंजिरी खातो आणि दाताखाली जेव्हा हे ड्रायफ्रूट्स येतात तेव्हा पंजिरीची चव अप्रतिम अशी लागते। आता मी याला मिक्स करून घेतलेला आहे। आपली इथे पंजिरी तयार झालेली आहे। सगळ्यात शेवटी यामध्ये मी थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या घालून घेत आहे म्हणजे पंजिरी दिसायला अप्रतिम दिसते। तयार झाली इथे आपली मस्त अशी ही पंजिरी। अशा पद्धतीने तुम्ही एकदा ट्राय करून बघा। प्रकार क्रमांक 5। आता हा पदार्थ तयार करण्यासाठी एका चाळणमध्ये आपल्याला 1 कप पोहे घालायचे आहे। जे पोहे आपण कांदा पोहे बनवण्यासाठी वापरतो तेच पोहे इथे आपल्याला वापरायचे आहे। आता हे पोहे आपल्याला 2-3 वेळेस पाण्याने चांगले वॉश करून घ्यायचे आहे। पोहे इथे मी वॉश करून घेतलेले आहे। आता हे पोहे आपल्याला असेच या चाळणवरती 5 ते 10 मिनिटं भिजण्यासाठी ठेवायचे आहे। तोपर्यंत पुढची प्रोसेस बघूया। एका बाउलमध्ये अर्धी वाटी आपल्याला दही घालून घ्यायचं आहे। यामध्ये 2 चमचे आपल्याला पिठी साखर घालायची आहे आणि हे दही आपल्याला 1 ते 2 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे। इथे मी दही फेटून घेतलेलं आहे। इथे आपलं हे गोड दही तयार झालेलं आहे। आता हे दही तयार होत होतं तोपर्यंत इथे आपले हे पोहे देखील चांगले भिजले गेलेले आहे। आता याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे। तयार करून घेतलेलं हे गोड दही आपल्याला या पोह्यांमध्ये घालायचं आहे। आता ज्या वाटीने आपण पोहे घेतले होते त्याच वाटीने 1 वाटी यामध्ये ज्वारीच्या लाह्या घालायच्या आहे आणि 1 वाटी मुरमुरे घालून घ्यायचे आहे। पाव वाटी यामध्ये आपण बारीक कापून घेतलेली काकडी घालून घेऊया आणि पाव वाटी यामध्ये आपल्याला डाळिंबाचे दाणे घालून घ्यायचे आहे। पाव वाटी ओल्या नारळाचा चव यामध्ये घालायचा आहे। ओल्या नारळामुळे या पदार्थाची चव अप्रतिम लागते आणि अगदी चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे। आता हे सर्व जिन्नस आपण मिक्स करून घेऊयात। इथे आज आपण जन्माष्टमी विशेष गोपाळकाला तयार करत आहोत, तर त्यासाठी इथे मी याला चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे।
आता हा गोपाळकाला चवीला आणखी चविष्ट तयार होण्यासाठी याला आपल्याला तुपाची फोडणी द्यायची आहे। तर त्यासाठी 3 छोटे चमचे तूप मी कडकडीत गरम करून घेतलं। यामध्ये 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग आणि पाव चमचा किसून घेतलेलं आलं यामध्ये घातलेलं आहे आणि 1 हिरवी मिरची बारीक कापून घेतली ती यामध्ये घातली आणि 2 चमचे फुटाण्याची डाळ यामध्ये घातलेली आहे। आता 1 ते 2 मिनिटं आपल्याला तुपावरती याला छान परतून घ्यायचं आहे। इथे आपली ही फोडणी तयार झालेली आहे। आता ही फोडणी आपण या काल्यावरती घालून घेऊया आणि सगळ्यात शेवटी यामध्ये आपल्याला बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालायची आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आपला हा गोपाळकाला तयार झालेला आहे। हा गोपाळकाला चवीला तर अगदी भन्नाट लागतो आणि लहान काही मोठे सुद्धा फार आवडीने खातील इतका चविष्ट तयार होतो। अशा पद्धतीने तुम्ही ट्राय करून बघा। जर तुम्हाला आजच्या या सर्व रेसिपीज आवडल्या असेल तर रेसिपीला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। तर चला भेटू एका मस्त अशा चमचमीत रेसिपी सोबत। तोपर्यंत धन्यवाद।